इनके ये सब के स्वामी, अनजान हम ये अंतर्यामी। शीश झुकाओ राम गुण गाओ, बोलो जय विष्णु के अवतारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी न्यारी। राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। धीरे चला रथ ओ रथ वाले, तोहे कबर। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। होता जसा तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांचे गर्ल अँड बॉय आहात ना तसे, आणि तो कसा होता, तो खूप गुड बॉय होता राम राजा। त्याचे मम्मी पप्पा जे काही सांगायचे तो लिसन केअरफुली छानपणे ऐकायचा आणि मम्मी पप्पा सांगतील तसंच तो वागायचा। तुम्ही काय करता, मम्मी पप्पांनी सांगितलं का मी नाही ऐकणार, ओरडता ना मम्मी पप्पांवर, रागवता ना मम्मी पप्पांवर, हट्ट करता की नाही मम्मी पप्पांना। मग राम राजा तसे नव्हते, ते आज्ञाधारक होते। आपल्या आई बाबा जे काही सांगायचे त्यांच्यावर ते प्रेम करायचे आणि आई बाबा जे काही सांगतील ते तसंच वागायचे। तुम्ही वागणार तसंच तर राम जन्मोत्सव साजरे केल्याचा आज काहीतरी उपयोग होणार आहे। हट्टीपणा करणार का, नक्की लक्षात आलंय तुमच्या। शिवाय रामाचा भाऊ होता लक्ष्मण, आपला शिवान जो रामाचा भाऊ लक्ष्मण झालाय, त्याला आपल्या भावाबरोबर त्याचं बॉन्डिंग खूप छान होतं, त्याचं आपल्या भावावर खूप प्रेम होतं। आलं लक्षात, दे लव्ह टुगेदर इच अदर, एकमेकांना खूप प्रेम करायचे। आणि म्हणून जेव्हा राम हा राजा होता पण त्याला वनवासात पाठवलं 14 वर्षे। कैकेयी ही त्याची दुसरी आई होती, तिने काय सांगितलं की रामाला वनवासात पाठवा, आणि तेव्हा तो राम वनवासात गेला। एकट्या रामाला वनवास होता, पण रामाचा भाऊ लक्ष्मण त्याचं त्याच्यावर खूप प्रेम होतं, म्हणून तो काय म्हटला, मी पण माझ्या भावासोबत जंगलात वनवासासाठी जाणार। आणि त्यानंतर रामाची पत्नी सीता ती पण म्हणाली, माझा पती जर जाणार तर मी सुद्धा माझ्या पती सोबत वनवासात जाणार आहे। आलं लक्षात। आणि मग त्या तिघांनी तो वनवास पूर्ण केला। मग त्याच्या शेजारी ती बसली, आपली अन्वी आहे, पण ती कोण आहे,
म्हणजे आपली देवावर किती श्रद्धा हवी, किती भक्ती हवी, हे शबरी जिवंत उदाहरण आहे. शबरी ही अशी माझ्यासारखी तुमच्यासारखी जेव्हापासून लहान होती मोठी मोठी होत गेली. तिला राम राजाचं खूप वेड होतं. तिला फक्त तिच्या मनात एकच भावना होती, माझे राम राजा मला भेटायला एकदा तरी माझ्या झोपडीत येणार. शबरी खूप गरीब होती. तिची रानात जंगलात छोटीशी झोपडी होती, पण तिची खूप इच्छा होती आणि तिची मनापासून ती राम 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 हे नामस्मरण ती सतत करायची. आणि ते नामस्मरणाचं फळ, त्याचा विश्वास तिचा एवढा छान होता की तिने सांगितलं की राम राजा माझ्या झोपडीत नक्की येणार. राम हे राजा होते, पण तरी ते शबरीच्या झोपडीत गेले. शबरीकडे त्यांना खायला द्यायला काहीच नव्हतं. मग शबरीने काय आणून ठेवली होती, रानातली बोराच्या झाडाची बोरं आणली होती. बरं, शबरीचं राम राजावर किती प्रेम होतं माहितीये का? ती बोरं तुम्हाला माहिती ना, आतमध्ये किडीची असतात, कधी कधी अळई असते. चांगले फ्रुट्स जरी आपण घेतले तरी कधी कधी ते आतमध्ये खराब निघतात, हो की नाही? मग शबरीला वाटलं माझ्या राम राजाला जर मी बोर खायला दिलं आणि एखाद्या बोर मध्ये जर अळई निघाली किंवा किडा निघाला, दुसऱ्याला देतो का? नाही देत. पण शबरीची रामावर तेवढी भक्ती होती, श्रद्धा होती, आणि म्हणून शबरीला काय वाटलं होतं की माझ्या राजाला किडीचं बोर, खराब फ्रूट खायला नको, म्हणून तिने ती उष्टी केली होती. आणि जन्म जन्म की खोज बताए, राम से चल के राम पे आए।